मुलं मोठी होत जातात, पण आईचं मन मात्र अजूनही त्या छोट्या क्षणांमध्ये अडकलेलं असतं. यंदा इवाचा 4था वाढदिवस होता. पण मला मात्र एवढंच हवं होतं, की तिचा दिवस एकदम खास व्हावा आणि सगळीकडे आनंदाचा सुगंध पसरावा. वाढदिवसाच्या 2 दिवस आधीपासूनच मी ब्राउनीजचा घाट घातला होता. यंदा मी वेगवेगळ्या फ्लेवर्समध्ये ब्राउनीज केल्या. ब्लूबेरी, ऑरेंज, पीनट बटर, वॉलनट, डबल चॉकलेट. गेस्टना रिटर्न गिफ्ट म्हणून काहीतरी होममेड, हेल्दी आणि क्यूट द्यायचं होतं ना. ब्राउनीज पॅक करताना इवा पण माझी छोटी हेल्पर होती हां. कधी स्टिकर्स लावत, कधी बॉक्स धरत. तिचा तो उत्साह वेगळाच होता. आणि तिच्या फ्रेंड्ससाठी रिटर्न गिफ्ट पॅक करताना तर ती अजूनच एक्साइट होती. त्याच दिवशी मी पार्टीसाठीचं सगळं फूडही तयार केलं. मुलांना अगदी आवडेल असं सिंपल बट टेस्टी मेन्यू ठेवला. पिझ्झा क्रस्ट बाहेरून आणले आणि त्याच्यावर मस्त पिझ्झा आणि व्हेजीचा लेअर टाकून सॉफ्ट, चीझी आणि मुलांना परफेक्ट लागणार असे पिझ्झा बनवले. त्याचबरोबर पिंक पास्ता, चिकपी सॅलेड, अवॅकाडो, हमस, साल्सा सारखे डिप्स, फ्रूट प्लॅटर आणि थोडंसं चटपटा हवा म्हणून स्प्रिंग रोल, चिकन विंग्स आणि सब बाईट्स पण केले. इवा आणि तिच्या फ्रेंडसाठी एक छोटासा आईस्क्रीम कॉर्नर ठेवला होता, जिथे मुलं स्वतः टॉपिंग्स घालत होती. स्प्रिंकल्स, जेम, चोको चिप्स, सिरप, मार्शमेलोज. त्यांचे एक्साइटमेंट पाहून मला खूप छान वाटलं. इवाला रेडी करणं हा माझ्या दिवसातला सगळ्यात फेवरेट पार्ट असतो. आजही तिच्या केसात क्लिप लावताना, तिला नेलपेंट लावताना, बांगड्या घालताना असं वाटतं की माझ्या खऱ्या भावलीला सजवतीये. असो, याच मुलीची फरमाईश होती की आई मला पेपा पिगचाच केक पाहिजे. मग मी बेस तयार करून घेतला आणि पेपा पिगचे क्यूट टॉपर्स इट्सीवरून ऑर्डर केले. केक सजवताना माझ्या शेजारीच उभी होती हं. पण नाही. नंतर असं वाटतं की नाही हेच खरे दिवस आहेत. मोठे झाल्यावर कुठे राहते एवढी एक्साइटमेंट, एवढी निरागस खुशी. म्हणूनच हे मोमेंट्स मला अगदी जोपासून ठेवायचे आहेत. कारण हेच पुढे जाऊन सगळ्यात सुंदर आठवणी बनणार आहेत. गोडू हसणारी एवलुशी गोलू बोलू मन भुर्र भुर्र करी उंच उंच आकाशी